सरेंडर सरेंडर नरेंद्र मोदी सरेंडर कब मिलेगा सिलेंडर या टॅगलाईनच्या खाली वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने स्थानिक यवतमाळ शहरातील संविधान चौकामध्ये वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाजूला या ठिकाणी नरेंद्र नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या टॅगलाईनच्या खाली राज्यव्यापी आंदोलन चालू आहे। आणि हे आंदोलन यवतमाळ जिल्ह्यातील 16ही तालुक्यांमध्ये त्या तालुक्यातील तालुकाध्यक्ष त्या ठिकाणी करत आहे। आपण पाहतो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या महिला चुलीवरती स्वयंपाक करत आहे आणि ही भाकर, हे झुणका भाकर डॉक्टर नीरज वाघमारे व त्यांचे सर्व सहकारी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना ती भेट देणार आहेत। कारण आपण जर पाहतो म्हटलं सध्याच्या कंडिशन मध्ये संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा आहे आणि ग्रामीणमध्ये 45 दिवसानंतर गॅस मिळतोय आणि शहरी भागामध्ये 25 दिवसानंतर गॅस मिळतोय। माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे दादा, काय नेमक्या आपल्या मागण्या आहेत आणि हे राज्यव्यापी आंदोलन आहे अशी माहिती आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये जे काही आता या कृत्रिम जो आपला अडचण निर्माण झालेली आहे याच्या विरोधात फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त म्हणजे बाळासाहेब आंबेडकर या एका मर्दामध्येच हिंमत आहे जो मोदी सोबत सरळ भांडण्याची ताकद ठेवत आहे। बरोबर, या आमच्या बॅनरमध्ये तुम्ही वंचित बहुजन आघाडी बॅनरमध्ये पाहू शकता, नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर। नरेंद्र मनाची ताकद या महाराष्ट्रात या भारतात कुठल्याही एका राजकीय पक्षामध्ये मनगडात दम नाही आहे, ते फक्त वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे। ते आज आम्ही सिद्ध करून ठेवलेलं आहे। आणि फार मोठ्या इंटरनॅशनल गोष्टी करण्यापेक्षा यवतमाळ जिल्ह्याची जर गोष्ट केली तर आज आम्ही जे या खाली सिलेंडरचा जो हार घाललेला आहे याच्यावर प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला एक दाखवतो की यवतमाळमध्ये जे गोष्ट भेटायची नाही ते गोष्ट सहज भेटते, पण जे आमच्या घर संसाराला लागणारी जी गोष्ट आवश्यक सिलेंडर ते भेटत नाही। यवतमाळमध्ये अवैध रेती भेटते, यवतमाळमध्ये गांजा भेटते, यवतमाळमध्ये मटके आहे, क्लब आहे, जुवे आहे, असं महाराष्ट्रामध्ये अवैध दारू सारखे अनेक गोष्टी जे उपलब्ध न व्हायला पाहिजे, रोखायला पाहिजे, त्यासाठी हे सरकार सपशेल अपयशी आहे। परंतु जे सर्वसामान्याचं जे दिवसभर रोजमजुरी करून संध्याकाळी घरी गेल्यानंतर आपल्या जे मायमौली आपल्या लेकराबाळासाठी आपल्या संसारासाठी स्वयंपाक करते ते साधं सिलेंडर हे सरकार, हे नालायक सरकार देऊ शकत नाही। यापेक्षा दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट कुठली असू शकत नाही। मी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने या सर्व प्रशासनाचा, या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि पुढे जे बाळासाहेब आंबेडकर जो काही आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करून या मनुवादी विचाराच्या बीजेपी सरकारचं आम्ही कठोरपणे आम्ही निषेध व्यक्त करू। या ठिकाणी चुलीवरती स्वयंपाक सुरू आहे। हा स्वयंपाक झाल्यानंतर आपण जिल्हाधिकारी महोदय यांना ते देणार आहात का? हो, आम्ही आमच्या भगिनी जी आहे जे चुलीवर खाली सिलेंडर ते ठेवलेलं आहे, आमच्याकडे सिलेंडर नसल्यामुळं आमच्या भगिनी ते चुलीवर स्वयंपाक करत आहे। ते स्वयंपाक केल्यानंतर भाकरी आमच्या बनलेल्या चुलीवरच्या आमच्या भगिनी सध्या आता झुणका बनवत आहे। ते बनल्यानंतर झुणका, भाकर, मिरची आणि कांदा आमच्या पक्षाच्या आदेशानुसार आम्ही सन्माननीय कलेक्टर साहेबांना ते देऊ, त्यासोबत निवेदन देऊ। तर आमच्या सर्व भावना ज्या यवतमाळ जनतेच्या, यवतमाळ जिल्ह्याच्या, ते संस्कार या नालायक सरकारपर्यंत पोहोचवावं हे आमची त्यांना एक विनंती राहील। नरेंद्र नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, नरेंद्र नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, सरेंडर सरेंडर नरेंद्र नरेंद्र मोदी सरेंडर।